मानवतेचा धर्म करा, मानवतेचा धर्म करा, सकल जीवावर प्रेम करावे, सकल जीवावर प्रेम करावे. सत्संगजी प्रेमाने बोला, धन्यंकारजी. सत्संगजी आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज समर्थ सद्गुरूच्या माध्यमातून जी भक्ती करत होतो त्या भक्तीचं फलद्रूप स्वरूप आज प्राप्त झालं आहे. कारण जीवन जगत असताना आयुष्यामध्ये किती दिवस जगला याला किंमत नाही, परंतु काही अल्प असं आयुष्य, त्या आयुष्याच्या माध्यमातून जे मनुष्य जन्माचे जे साध्य आहे, साधुसंत सांगतात की मी कोणाचा कोण, आत्म्याशी नाही जन्ममरण, तो देहात आला कुठून. जोपर्यंत ह्या प्रश्नाचं उत्तर मनुष्य मात्राला मिळणार नाही तोपर्यंत त्याच्या आयुष्यामधला जी येरजार आहे, किती वेळा जन्मा यावेळ आणि किती वेळा व्हावी फजिती, ही फजिती चुकवण्यासाठी आज वास्तविक पाहता तुमच्या आमच्या जीवनामध्ये आज मनुष्याचा सुंदर असा जन्म मिळालेला आहे. आज दुसऱ्या बाजूनं साधू संत सांगतात की झाली गर्भाची रचना, माहीत नव्हते दोघा जना, तुझी आई होती ताने तेव्हा कोटे होता प्राणी, तुझा बाप होता बाळ त्यावेळेस कोटे कंटीला काळ, 9 महिने 9 दिवस तुला कुणी पुरवली तू प्रोटी. तुका म्हणे सोहम जाण सांगितलं, त्या स्वतःला जाणून घेण्यासाठी जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराज सांगतात. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये त्या समर्थ सद्गुरूने इतकं सुंदर असं मनुष्याचं शरीर घडवलेलं आहे. त्या माध्यमातून एकच उद्देश आहे की बुद्धीचे वैभव अन्याना दुजा आहे का केशवराजे सकळ सिद्धी, बुद्धीसारखा घटक आज सुंदर असा तयार करून केवळ माया आणि ब्रह्म ओळखण्यासाठी आज ही बुद्धी तुमच्या आमच्या जीवनामध्ये परमात्म्यानं टाकलेली आहे. परंतु या बुद्धीच्या जोरावरती आज तुम्ही आम्ही अनेक प्रकारच्या भौतिक गोष्टी, भौतिक संसार, उपलब्धी प्राप्त करून घेतो आहे. परंतु ह्या गोष्टी तर करतच जायचे, परंतु त्या गोष्टी प्राप्त करत असताना मुख्य लक्षण काय आहे? ऐका ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि पाहावे आपणाशी आपण, की जोपर्यंत स्वस्वरूपाची ओळख करणार नाही तोपर्यंत मनुष्याचा जन्म पूर्ण होणारा नाही. मग आज ज्यावेळेस साधुसंत ह्या भूतलावरती आले त्यावेळेस जगाला आवाज दिला. जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी देखील सांगितले की देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काही, की बाबा रे फुकट घ्या देव. परंतु त्यावेळेस देखील तुमच्या आमच्यासारखे समाजातली लोकं होती, आज त्या परमात्म्याला प्राप्त करून घेतलं नाही. आज युगदृष्टा सद्गुरू आज घोर अशा कलियुगामध्ये आज अवतरित आहेत. सुदक्षा महाराज आज सकल जेही मनुष्य मात्र शरण येतात, शरण येण्याच्या बदल्यामध्ये ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून ईश्वराची अनुभूती, साक्षात्कार नवे नवे प्राप्ती करून देत आहेत. मग आज तुमचं आमचं आद्य कर्तव्य बनतं की जाणारे जाणा जाणूनी करा कल्याण, ऐसे सांगती वेदपुराण. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, जेवढेही धर्मग्रंथ एकच ग्वाही देतात की जगामध्ये परमात्मा एक आहे आणि त्या परमात्म्याची प्राप्ती आजपर्यंत ह्या भूतलावरती ज्यावेळेस युगानुयुगे सद्गुरू अवतारित झाले मनुष्याचा देह धारण करून, आणि जेही भाविक सज्जन त्या युगाला शरण गेले आणि शरण येण्याच्या बदल्यामध्ये प्रत्येक त्या भक्ताला परमात्म्याची प्राप्ती करून दिली. तो सद्गुरूचा अवतार युगानुयुगे होत आलेला आहे. आज देखील या भूतलावरती सुदीक्षा महाराजांचा आज अवतार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही अवताराला शरण जाणार नाही तोपर्यंत भक्ती फलरूप होणार नाही. मग आज तुम्ही आम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत बारकाईनं माणूस संसारिक गोष्टीचा विचार करतो, परंतु साधू संत सांगतात की अरे क्षणोक्षणी करावा हाची विचार, तरावर परभावून सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरूने आवडीने करावी तातडी परमात्माची, की केवळ परमार्थ साध्य करा, ताबडतोब ह्या ईश्वराला ओळखून घ्या. हे जगतवंदे जगद्गुरू तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, जनाबाई, मीराबाईंनी तो ग्वाही दिली. मग आज 24, 25, 26 तारखेला सांगली या ठिकाणी निरंकारी मिशनच्या माध्यमातून भव्य दव्य असा 500 एकरामध्ये संत समागमाचं आयोजन केलेलं आहे. ज्यालाही वाटतंय की त्या भाविक सज्जनांना त्या समर्थ सद्गुरूचं दर्शन घेऊन जो
गणाधीश जो मूळ आरंभ तयाचा, नमो शारदे मूळ चत्वारवाचा, गमो पंत अनंत या राघवाचा, जो उगम आणि शेवट ह्या परमात्म्याचा कुठं आहे, त्या परमात्म्याची जाणीव करून सद्गुरू माताजी देत आहेत. तर त्या सांगली भूतवरती आज स्वर्ग अवतरित होणार आहे आणि त्या स्वर्गाचं सुख प्राप्त करायचं असेल तर जरूर सर्व संत महात्म्याने तिथं येऊन, की ज्ञानेश्वर माऊलींनी देखील सांगितले की आज सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे पाहिला, सभ्याय अभ्यंतरी अवघा व्यापक मरारे हरी पाहिला, बरोबर संत समागम प्रगटला आत्मारामू. आज सोनियाचा दिनू वर्ष अमृताचा घनू हरी पाहिला, किंवा त्या संत समागमाच्या माध्यमातून तो ईश्वर प्राप्त होत असतो. आणि असा सुंदर असा संत समागम सांगली या ठिकाणी आज अवतरित होत आहे. प्रत्येकालाच वाटत असते की माझ्या आयुष्यामध्ये सुख शांती समाधान प्राप्त व्हावं, नवे नवे भक्ती फलद्रूप व्हावी, माझ्या भक्ती सुंदर पद्धतीनं माझ्या जीवनामध्ये भक्तीमधलं जो सुख आहे ते पूर्ण गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई, माझं सर्व काळ सुख देणारा परमात्मा माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु ती शोध घेण्याची मोहीम किंवा शोध घेण्याची जी दिशा आहे ती दिशा जोपर्यंत आम्ही पकडणार नाही, कारण साधू संतांना सांगितलं की ज्या मार्गाने आम्ही गेलो त्या मार्गानं तुम्हाला यावं लागेल. आणि त्या माध्यमातून आज 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण नवीन जेवढे धर्मग्रंथ आहेत, शिर्डीचे साईबाबा देखील सांगतात की सबका मालिक ही एक, नवे बायबल देखील सांगते की गॉड इज वन बट गॉड इज एव्हरीबडी. प्रत्येक ठिकाणी परमात्मा आहे आणि त्याचं प्राप्ती करून घेता येते. नवे कुराण देखील सांगतं की बाबा रे पत्ते पत्ते डाली डाली आज हा परमात्मा विराजमान आहे. मग आज जर त्या गोष्टीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आज निरंकारी संत महात्म्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी युगानुयुगे आज ह्या संत समागमाचं आयोजन केलं जातं. आणि त्या संत समागमाच्या माध्यमातून प्रत्येकाला जे हे भाविक सज्जन त्यावेळेस आज समयाला शरण आले, त्याच्या बदल्यामध्ये समर्थ सद्गुरूनं त्यांचा भवसागर पार करून याला त्याचा उद्धार केला. आणि प्रत्येकाला वाटत असेल की माझ्या जीवनाचा देखील उद्धार व्हावा आणि माझ्या जीवनाचं फलित व्हावं असं वाटत असेल तर जरूर त्या सांगली धर्तीवरती आज निरंकारी मिशनच्या माध्यमातून सुंदर असा सुदीक्षा महाराजांच्या उपस्थितीमध्ये समर्थ सद्गुरू आज अवतरित होत आहेत. तर आज प्रत्येकालाच वाटत असतं की त्या सद्गुरूचं दर्शन प्राप्त व्हावं. आज वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून, नाथ संप्रदायाच्या माध्यमातून, दत्त संप्रदायाच्या माध्यमातून, अनेक संप्रदायाच्या माध्यमातून प्रत्येकजण भक्ती करतो आहे. परंतु भक्ती जोपर्यंत डोळसपणे करणार नाही, आज संसारिक प्रत्येक गोष्ट सकाळपासून संध्याकाळपर्यंत जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीला आपण कस लावतो आहे आणि कस लावल्याशिवाय तो वस्तू घेत नाही. परंतु भक्ती मात्र करायची म्हणून करतो आहे. वाडवडिलांना सांगितल्याप्रमाणे, पंजोबांना सांगितल्याप्रमाणे भक्ती करतो आहे. पण ती भक्ती माझी योग्य आहे का? त्या भक्तीच्या माध्यमातून मला काय प्राप्त होणार आहे? जोपर्यंत डोळसपणे ह्या भक्तीचा विचार करणार नाही तोपर्यंत साधू संतांना जे सुख प्राप्त केलं, जी भक्ती ह्या समाजाला दिली, ती भक्ती जर प्राप्त करायची असेल तर जरूर त्या सांगली धर्तीवरती निरंकारी मिशनच्या माध्यमातून भव्य दिव्य असं समागमचं आयोजन केलेलं आहे. प्रत्येकाला सकलाशी आहे आज अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या कृपे सांगितलं की नामाच्या माध्यमातून तो कलियुगामध्ये प्राप्ती होऊन आज तो उद्धार होणार आहे. तर प्रत्येकाला तिथं येण्याचा अधिकार आहे. मग उच्च कोटी आज कुठलाही भाव न पाहता केवळ ज्याला वाटतं आहे की माझ्या जीवनामध्ये भक्ती फलद्रूप व्हावी, माझ्या भक्तीचा शेवट सुंदर व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. परंतु ती रीत चुकते आणि ती रीत चुकून द्यायची नसेल तर जरूर त्या संत समागममध्ये या आणि आपल्या आत्मरूपाला प्राप्त करून, जाणून, आत्मानुभूती करून आपल्या जीवनाचं कल्याण करूया. तर सद्गुरू माताकडे एवढीच अरदास करूया, जे हे भाविक सज्जन ह्या ब्रह्मज्ञानापासून, ह्या आत्मस्वरूपापासून, प्राप्तीपासून जे वंचित असतील प्रत्येक त्या जीवात्म्यांना त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी हीच सद्गुरूचरणी प्रार्थना. प्रेमाने बोला. धन्यंकारजी.